Но они плодоносят только раз в год. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkurem and Dhargal. Contact Big Tycoon. आज आम्ही असा मोरजीच्या तेमातल्या बिचाचेर ह्या बिचाची खासियत म्हणजे ह्या बिचार कासव मोहीम मिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ टर्टल ही मोहीम फाटल्या 23 वर्सांपासून चालू आसा आणि ते रेस्क्यू प्लेस बी सगळे आसा बऱ्यापैकी तेंचे आसा. कशें खबर बायोडायवर्सिटी जेन्ना आमी म्हणटा न्हू तेन्ना बायोडायवर्सिटीचो एक इम्पॉर्टंट घटक म्हणटा तो टर्टल. आनी टर्टल ही अशी प्रजात आसा कासव ह्या हेतून अनेक प्रजाती आसात. खूबशे प्रजाती कासवाचे आसात आणि तांकां लायफ सुद्दां न्हू मॅक्झिमम पिरियड ऑफ इयर्स ते जगा शकता. मोर दॅन काय तरी 1,500 अशी वर्सां ते जगा शकता. मोर दॅन 1,000 इयर तांकां लायफ आसता आनी तेतून अनेक प्रजाती आसात कासवांचे. आनी तेतून एक व्हेरी इम्पॉर्टंट प्रजात म्हणटात न्हू ती सागरी कासव. सागरी कासवाचें एक वैशिश्ट्य आसा. एक्चुली कासव हो एम्फिबियन म्हणटा आमी. तो जमनीरय रावंक शकता आनी पाणयानूय रावंक शकता. पूण बेजिकली सागरी कासव आसा न्हू ही प्रजात फक्त समुद्रान रावप पसंत करता. म्हणजे खोल समुद्रान ती रावता आणि मॅक्झिमम ताका पाणयान रावपाची आवड आसता. पूण ही प्रजात खूब इम्पॉर्टंट आसा. तिचं वैशिश्ट्य आसा. पूण ह्या प्रजातीचो एक मिरायकल आसा, चमत्कारीक ही प्रजात आसा. हेंचे कडेन एक अशें हें आसा की ती ही प्रजात म्हणजे ह्या प्रजातीन जी फिमेल आसता कासवी सागरांतली फिमेल जी आसता ती फिमेल एका जाग्यार जेन्ना अंडी घालता न्हू तेन्ना बेजिकली ती एवरी टायम त्याच जाग्यार परत येता. म्हणजे ती खोल समुद्रान वचून सुद्दां परत तोच जागो सिलेक्ट करता. बाकीचे जे आसात मगरी सारकी प्रजात ती समुद्रान रावता पूण ती खंयसरूय तांतयां घालूं शकता. आयज एका जाग्यार जाल्यार दुसरो जागो चेंज करता. पूण बेजिकली सागरी कासवांतली फिमेल आपलो जागो चेंज करिना. हे तिचं वैशिश्ट्य आसा. ते मिरायकल आसा तेंचो. म्हणजे तो निसर्गाचो एक आविष्कार म्हणूं येता. जैवविविधतेचो एक चमत्कारूच म्हणूं येता. तेंची इवन तेंची पिलां सुद्दां ज्या जाग्यार क्रिएट जातात ती सुद्दां त्याच जाग्यार येतात परत तांतयां घालपाक. आणि हेचं उदाहरण म्हणजे ही प्लेस. कित्याक तर ह्या प्लेसीर 23 वर्सां पयलीं चालू आसा. पूण 23 वर्सां पयलीं जे अंडीचें प्रोडक्शन आसा तें आयज कितकेशेच वाडलेलें आसा. कित्याक तर ती फिमेल परत त्याच जाग्यार येता. तेंची फिमेल पिल्लां आसता न्हू ती त्या टायमार परत त्याच जाग्यार येतात. म्हणजे ती अशी तेंचे कडेन खासियत आसा ह्या जागेची. म्हणून आमी अपील करता गव्हर्मेंटाक की गव्हर्मेंटान ही जी मोहीम राबयल्या फाटल्या 20 वर्सां पासून हेचें बऱ्यापैकी प्रोडक्शन जाल्लें वाडलेलें आसा. आनी सागरी कासवी जात वाचोवपाची खूब गरजेची आसा. ताका लागून गव्हर्मेंटान प्लेस बी सील केल्ली आसा सगळें आसा. पूण जे कर्मचारी अपॉयंट केल्ले तेतून जे रेस्क्यूअर किंवा वॉचमॅन हे पळोवपाक तांकां ते टायम बींग कामाक दवरतात आनी मागीर तेंची सुट्टी करतात. हे बरोबर ना. कित्याक तर रेस्क्यूअराची ड्युटी थ्रू आउट द इयर आसतली. कित्याक तर हांगा फिशरमॅन आसतात तेंच्या जाळ्यांक जेन्ना सागरी कासव किंवा हें जाता इंजर्ड जाता तेन्ना ते इंजर्ड कासवाक रेस्क्यू करप ते रेस्क्यूअराची जबाबदारी आसता. तेणी ताका हाडप आनी रेस्क्यू करप आनी परत समुद्रान सोडप. तेचो जीव वाचोवपाक जाय. म्हणून तो रेस्क्यूअराची ड्युटी खूब इम्पॉर्टंट आसता. हांगा गव्हर्मेंट टायमिंग तांकां यूज करतात. अंडीच्या टायमार जेन्ना तांकां हें केलें की पिलां समुद्रान सोडली काय तांकां घरा बसयतात. हे बरोबर न्हू. गव्हर्मेंट म्हणटा की आमचे कडेन फंड ना. फंड कित्याक ना? बाकीचे सगळे प्रोजेक्ट करपाक कोट्यांनी फंड आहा तुमचे कडेन. आनी कासवांची बायोडायवर्सिटी सारके खातें आसा आमच्या गोंयांत सेंट्रल गव्हर्मेंटाचे. त्या डिपार्टमेंटा कडेन कितकोसोच फंड आसा. ते बाकी तांकां जर फंड मेळटा जाल्यार ते फंड तुमी कासवां खातीर कित्याक वापरिनात? ते वॉचमॅन जे दवरतात तेंचो पोटाचो विशय घेया न्हू. तांकां थ्रू आउट द इयर काम दियात. तांकां जी सॅलरी दितात आमी म्हणना तांकां मॅक्झिमम दियात पूण काय ते मिनिमम दियात. तांकां काडूं नाकात कामा वयले. तांकां कायम दवरात. ते ह्या कासवांची जबाबदारी घेवंक शकतात. एखादो कासव रेस्क्यू करूं शकतात. तेचो प्राण वाचोवंक शकतात. ते म्हणून तेंची ड्युटी खूब इम्पॉर्टंट आसा. सरकारान हेचेर गांभीर्यान लक्ष घालपाचें. आमदाराकूय अपील करता. जी तारोलकर आमदार आसा ह्या भागाचो तो बारीक बारीक गोश्टींचेर अभ्यास करता. ही गोश्ट सुद्दां बारीक न्हय खूब व्हडली गोश्ट आसा. हेतून रिवोल्युशन जावंक शकता. पूण तेणी हेतून लक्ष घालपाचें आनी त्या कामगारांक तांकां ब्रेक दिला न्हू तांकां परत अपॉयंट करपाक मिनिस्टराक अपील करपाचें. मिनिस्टर विश्वजीत राणे ह्या सायटीर येवन गेला. ही सायट पळोवन तेणी सॅटिस्फॅक्शन केल्लें. तेणी सांगलेलें की आपूण अभ्यास केंद्र उबारतलो आनी हें करतलो. तें सगळें ठीक आसा. पयलीं तूं कर्मचाऱ्यांक कायम स्वरुपी दवर. कर्मचारीच ना वॉचमॅनूच ना जाल्यार तेंचें लायफ कशें रेस्क्यू जातलें? रेस्क्यूअराची ड्युटी आसता ती तो फॉर एवर ह्या कामाक दवरा. वॉचमॅनाकूय दवरा फॉर एवर. सध्या आम्ही तेमवाडा मोरजी या किनारी भागात आहोत आणि या किनारी भागात 2000 सालापासून वन खाते अंतर्गत या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. आजपर्यंतच्या 22 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या मोरजी
आश्वे मांजरे या किनारी भागात ज्या ठिकाणी ही कासव संवर्धन मोहीम राबवली जाते त्या ठिकाणी तब्बल 195 सागरी कासवांनी या ठिकाणी येऊन 19,000 पेक्षा जास्त अंडी घातलेली आहे आणि 35 सागरी कासवांची अंडी अर्थात जी पिल्ले आतापर्यंत 1200 पिल्ले या समुद्रात सोडण्यात वन खाते आणि वन्य विभाग यशस्वी ठरलेला आहे। वन खात्याची आणि वन्य विभागाची ही योजना अर्थात मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी ज्या पद्धतीने स्थानिक सॅग व्यावसायिक नागरिक पंचायत मंडळ सहकार्य करत आहेत त्याच पद्धतीने काही सामाजिक कार्यकर्तेही काम करत असताना दिसून येत आहे। पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येतात आणि कासव संवर्धन मोहीम कशा पद्धतीने राबवली जाते याची वेगवेगळी माहिती घेतली जात आहे। या ठिकाणी काही कामगार जे हंगामी स्वरूपाचे काम करत असतात त्या कामगारांना हल्लीच काहीतरी कामावरून कमी करण्याचं बोललं जातं, परंतु मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार 2 महिन्याचा जो कालावधी असतो तो कालावधी ब्रेक दिला जातो आणि त्यानंतर पुन्हा त्या कामगारांना परत या कामावर घेण्यात येईल असं त्यांचा जो करार असतो। काही प्रमाणात काही त्यात तथ्य असेल, परंतु ज्या पद्धतीने ही कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे गार्ड असतात किंवा जे कामगार असतात कर्मचारी असतात वन विभागाचे किंवा 24 तास या ठिकाणी पहारा ठेवून ज्या ठिकाणी कासव अंडी घातली जाते त्या ठिकाणची ती अंडी काढून या सुरक्षित जागेवर ठेवून 24 तास पहारा देण्याचं काम हेच कामगार करत असतात। हल्लीच आपले वन विभागाचे मंत्री माननीय विश्वजित राणे यांनी या कासव संवर्धन मोहिमेला भेट देत असतानाच जे पर्यटन हंगामात या कासव संवर्धन मोहिमेच्या बाजूला जे सॅग व्यावसायिक घालून आपला उदरनिर्वाह चालत असतात त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांच्या व्यवसायाला कसल्याच प्रकारचा बाधा येणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या नुसार पर्यटक आणि जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांचाही या कासव संवर्धन मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असतो। आज या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते त्या ठिकाणी हंगामी स्वरूपाची एक झोपडी आहे, त्या ठिकाणी पक्क अभ्यास केंद्र उभारून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जर त्या ठिकाणी माहिती उपलब्ध झाली तर कासव संवर्धन मोहीम कशा पद्धतीची यशस्वीपणे राबवली जाते आणि त्यात कुणाकुणाचा हातभार असतो हेही जर लक्षात आणून दिलं तर अनेक नागरिक या कासव संवर्धन मोहिमेला लाभ देणार आहे। आज 22 वर्षानंतर प्रथमच या किनारी भागात तब्बल 195 सागरी कासवांनी 19,000 पेक्षा जास्त अंडी घालून एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं चित्र दिसून येत आहे। ज्या पद्धतीने सागरी कासव या ठिकाणी अंडी घालायला येतात आणि त्या अंड्यामधून 52 दिवसानंतर नैसर्गिक प्रक्रियेनुसार जी पिल्ले बाहेर पडतात ती पिल्ले समुद्रात सोडण्याचं काम वन्य विभागाचे हे या ठिकाणचे कर्मचारी करत असतात आणि एखादं जर पिल्लू त्या ज्या ठिकाणी सोडलं जातं ते 20 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी अंडी घालण्यासाठी याच जागेवर येत असतात असा तज्ज्ञांचा दावा आहे। त्यात तथ्यही असेल, कारण आतापर्यंत हजारो सागरी कासवांची पिल्ले या समुद्रात सोडल्यामुळे 20 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात आकडा सागरी कासवांनी अंडी घालण्याचा झालेला आहे। त्यामुळे कदाचित ज्या परिसरातून ही पिल्ले सोडली जाते त्याच परिसरात ती अंडी घालायला सागरी कासव या ठिकाणी येतं असं या ठिकाणी म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिकांना कसल्याच प्रकारचा पर्यटन हंगामात जे व्यवसाय करतात त्यांना कसल्याच प्रकारची बाधा येणार नाही याचीही दक्षता वन्य विभागाचे मंत्री माननीय विश्वजित राणे यांनी घेऊन ही मोहीम यशस्वी करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।